कोरोनानंतर पहिल्यांदाच राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलं। या अधिवेशनामध्ये अनेक वेळा गदारोळ झाला, अनेक तास या गदारोळामध्ये वाया गेले आणि या गदारोळाची किंमत जर आपण पाहिली तर ती आहे 15 कोटी रुपये। जवळपास 15 कोटी रुपये जे जनतेचे पैसे आहेत ते आता वाया गेलेले आहेत। या अधिवेशनामध्ये मराठवाडा आणि विदर्भाला न्याय मिळालाय का? या अधिवेशनामध्ये नेमकं किती तास कामकाज झालंय? या अधिवेशनामध्ये तुमच्या प्रश्नांना न्याय मिळालाय का? या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा मांडण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचा हा स्पेशल रिपोर्ट। या विधानसभेमध्ये एकूण 10 दिवसांच्या या अधिवेशनामध्ये 10 बैठका झाल्या। 10 दिवसातील कामकाजाचा आढावा घेतला तर ते कामकाज 84 तास 10 मिनिटे इतकं झालेलं आहे। विधानसभेतील गदारोळामुळे वाया गेलेले तास जर आपण पाहिले तर ते 8 तास 31 मिनिटे इतका वेळ हा विधानसभेमध्ये आमदारांनी केलेल्या गदारोळामुळे वाया गेलेला आहे आणि एकंदरीत सरासरी कामकाज जर विधानसभेचं पाहिलं तर ते 8 तास 25 मिनिटे इतकं आहे। विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना जर आपण पाहिल्या तर 2028 इतक्या लक्षवेधी सूचना आल्या होत्या। त्यापैकी स्वीकारल्या गेलेल्या लक्षवेधी सूचना ह्या 333 आहेत। त्यापैकी 106 लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली आणि या सगळ्या चर्चा झालेल्या लक्षवेधी सूचनांची आकडेवारी पाहिली तर ती 31.83% इतकी आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न आपण पाहिले तर 6846 इतके तारांकित प्रश्न विचारण्यात आले होते। त्यापैकी हिवाळी अधिवेशनात विधानसभेसाठी 6846 इतके तारांकित प्रश्न पाठवले होते। त्यापैकी 422 प्रश्न स्वीकारले गेले आणि फक्त 36 प्रश्नांवरती उत्तर आलेत। एकूण टक्केवारी जर पाहिली या सगळ्या प्रश्नांची तर 8.53% इतक्या प्रश्नांची उत्तरं यामध्ये मिळालेली आहेत। विधानसभेत आमदारांनी 6 अल्पसूचना पाठवल्या होत्या। त्यापैकी एकाच अल्पसूचनेचा स्वीकार झाला आणि त्यावर उत्तर आलं। याबरोबरच नियम 97च्या सूचनेनुसार 53 सूचना आमदारांनी पाठवल्या होत्या। त्यापैकी एकाही सूचनेवरती चर्चा झाली नाही। या अधिवेशनातील सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल। विधानसभेमध्ये 12 विधेयकं मांडण्यात आले होते। ती सर्व विधेयकं मंजूर करण्यात आली। त्यापैकी 3 विधेयकं विधान परिषदेने संमत केलेले होते। 5 अशासकीय विधेयकं सुद्धा या अधिवेशनामध्ये प्राप्त झाले होते। त्यापैकी 2 विधेयकांच्या सूचनांना मान्यता मिळाली। सरकारने विधानसभेत 2 शासकीय ठराव मांडले होते। त्या दोन्ही ठरावांवरती विधानसभेत चर्चा झाल्याचं पाहायला मिळालंय। याबरोबरच अर्धा तास चर्चेअंतर्गत प्रश्नाच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्रश्नासंदर्भाने 15 सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्यापैकी 8 प्रश्न स्वीकारले गेले आणि 8 प्रश्नांपैकी फक्त 2च प्रश्नांवरती चर्चा झाली। म्हणजे जर आपण पाहिलं तर अर्धा तास चर्चेअंतर्गत फक्त 25% कामकाज झालेलं आहे। अर्धा तास चर्चेअंतर्गत सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर 181 प्रश्न उपस्थित करण्यात आले। त्यापैकी 48 प्रश्न स्वीकारले गेले आणि त्यातील फक्त 4 प्रश्नांवरती चर्चा झाली। याबरोबरच अशासकीय ठरावाअंतर्गत 286 सूचना मिळाल्या होत्या। त्यापैकी 208 सूचना स्वीकारल्या गेल्या। मात्र यापैकी एकाही सूचनेवर चर्चा झाली नसल्याचं विधानसभेमध्ये पाहायला मिळालं। अभिनंदनपर 2 ठराव मांडण्यात आले होते। त्यापैकी एक ठराव संमत झाला तर दुसरा ठराव नामंजूर करण्यात आला। नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात जास्तीत जास्त 91.32% आमदारांनी उपस्थिती दर्शवली होती तर कमीत कमी 50.57% आमदारांनी। या अधिवेशनात आमदारांच्या उपस्थितीची सरासरी काढली तर ती 79.83% इतकी वरते। तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की एखाद्या कामगाराने एखाद्या मजुराने जर आपल्या कामातून सुट्टी घेतली किंवा त्या कामाच्या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर त्याचा पगार कापला जातो। पण आमदार बेधडकपणे अधिवेशनामध्ये अनुपस्थित राहिले मात्र त्यांचा पगार कापला जाणार का? आमदारांचा पगार का कापला जात नाही? मजुरांना कामगारांना एक न्याय आणि आमदारांना दुसरा न्याय असं का? हा मात्र महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेऊयात। हिवाळी अधिवेशनादरम्यान 10 बैठका घेण्यात आल्या। या अधिवेशनाच्या कालावधीत 52 तास 35 मिनिटं इतकं विधान परिषदेचं कामकाज चाललं। याबरोबरच विधान परिषदेमध्ये मंत्री उपस्थित नसल्यामुळे 20 मिनिटं वाया गेले। याबरोबर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचे 4 तास 55 मिनिटं इतकं सभागृह तहकूब करावं लागलं आणि हा वेळ वाया गेला। मात्र दररोजच्या कामकाजाच्या वेळेची सरासरी काढली तर 5 तास 15 मिनिटं हे सरासरी सभागृह चाललेलं आहे। अधिवेशन काळात 5 अध्यादेश विधान परिषदेच्या पटलावर ठेवण्यात आले तसेच 5 शोक प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आले। या अधिवेशनाच्या काळात 1825 तारांकित प्रश्न आमदारांनी पाठवले होते। त्यापैकी विधान परिषदेत 596 प्रश्नांचा स्वीकार केला। मात्र 596 प्रश्नांपैकी फक्त 38 प्रश्नांवरती सभागृहात चर्चा झाली।
या अधिवेशनातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदारांनी 3 अतारांकित प्रश्न पाठवले होते। त्यात 207 प्रश्न तारांकित मधून अतारांकित झालेले होते। यामध्ये मागील सत्रातील काही प्रश्नांसह 460 प्रश्नांची उत्तरं सरकारने दिलेली आहेत। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 2 अल्पसूचना मांडण्यात आल्या होत्या। त्यापैकी एकाही अल्पसूचना प्रश्नावरती चर्चा झाली नसल्याचं पाहायला मिळाले। सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवरील प्रश्नांच्या उत्तरातून काही प्रश्न निर्माण झाले। या प्रश्नांची संख्या 28 होती। त्यापैकी 13 प्रश्न स्वीकारले गेले, मात्र यातील एकाही प्रश्नांवरती चर्चा झाली नाही। इतर बाबींमधून विधिमंडळाला 45 प्रश्न प्राप्त झाले होते। त्यापैकी 25 प्रश्न स्वीकारले गेले आणि या 25 प्रश्नांपैकी एकाही प्रश्नावरती चर्चा झाली नाही, हे या विधान परिषदेचं सर्वात मोठं दुर्दैव आहे। महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 नुसार 58 सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्यापैकी 27 प्रश्न स्वीकारले गेले, 31 प्रश्नांची निवेदनं सभागृहात देण्यात आले, तर 7 निवेदनं सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले। महाराष्ट्र विधान परिषद नियम 258 नुसार 3 प्रस्ताव प्राप्त झाले होते। या तीनही प्रस्तावांवर चर्चा झाली। नियम 289 अंतर्गत 14 प्रस्ताव विधिमंडळाकडे प्राप्त झाले होते। त्यापैकी एकाही प्रस्तावावर विधान परिषदेमध्ये चर्चा झाली नाही। विधान परिषदेला 608 लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्यापैकी 208 लक्षवेधी सूचना स्वीकारल्या गेल्या आणि फक्त 46 लक्षवेधी सूचनांवरती चर्चा झाली। विशेष उल्लेखाच्या 132 सूचना विधान परिषदेला मिळाल्या होत्या। त्यापैकी 106 सूचनांची उत्तरं सभागृहात आणि पटलावर ठेवण्यात आले। नियम 46 नुसार आमदारांनी औचित्याचे मुद्दे उपस्थित केले होते। त्यामध्ये एकूण 63 औचित्याचे मुद्दे सभागृहाला प्राप्त झाले होते। त्यापैकी 45 औचित्याचे मुद्दे मांडण्यात आले किंवा सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले। नियम 46 नुसार मंत्र्यांनी एक निवेदन दिलं, मात्र नियम 47 नुसार एकही निवेदन देण्यात आलं नाही। विधान परिषदेला 10 अल्पकालीन सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्यापैकी एका अल्पकालीन सूचनेवरती चर्चा झाली। विधान परिषदेत 3 शासकीय विधेयकं ठेवण्यात आले होते। ही तीनही विधेयकं सरकारने मंजूर करून घेतलेत, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। विधानसभेने 8 विधेयकं पारित केले होते। त्यापैकी धन विधेयक शिफारशीशिवाय विधानसभेकडे परत पाठवण्यात आलं। विधान परिषदेकडे 7 अशासकीय विधेयकं आले होते। त्यापैकी 3 विधेयकं स्वीकारण्यात आले, मात्र त्यावर चर्चा झाली नाही। विधान परिषदेसमोर 2 शासकीय ठराव मांडण्यात आले होते। याबरोबरच अशासकीय ठरावाच्या 87 सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्यातील 82 सूचना स्वीकारल्या गेल्या, मात्र एकाही सूचनेवरती चर्चा झाली नाही। या अधिवेशनात एक अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला गेला, त्यावरती चर्चा सुद्धा झाली। ही आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे। एकंदरीत विधान परिषदेमध्ये आमदारांच्या उपस्थितीचा मुद्दा आपण जर पाहिला तर जास्तीत जास्त आमदारांची उपस्थिती ही 84.21% होती, तर कमीत कमी उपस्थिती ही 61.40% इतकी होती। आमदारांची सरासरी उपस्थिती जर आपण पाहिली तर 77.19% इतकी होती। एका अधिवेशनासाठी जर आपण पाहिलं तर जवळपास 170 कोटींच्या आसपास खर्च येतो। हा खर्च अंदाजित आहे, म्हणजे विरोधी पक्षाने दिलेल्या माहितीच्या आधारे हा खर्च आहे। मग त्यानुसार जर आपण एका तासाचा आकडा काढला तर तो आकडा आहे 1,14,00,000 रुपये। आणि विधानसभेमध्ये तुमच्या आमदारांनी केलेल्या गदारोळामुळे वाया गेलेला पैसा किती आहे तो जर आपण पाहिला तर तो आहे 9,69,00,000 रुपये। विधान परिषदेमध्ये तुमच्या आमदारांनी केलेल्या गदारोळामुळे वाया गेलेला पैसा आहे 5,70,00,000 रुपये। आणि एकूण सगळी आकडेवारी पाहिली तर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये वाया गेलेला पैसा किती आहे तर तो आहे 15,39,00,000 रुपये। 170 कोटी रुपये एका अधिवेशनासाठी खर्च येतो। एक अधिवेशन घ्यायचं म्हटलं तर जवळपास 170 कोटी रुपये त्यासाठी खर्च लागतो। त्यापैकी 15,39,00,000 जे तुमच्या खिशातील आहेत ते वाया गेलेले आहेत आणि त्या पैशांची नासाडी हे तुमच्या आमदारांनी केलेले, लोकप्रतिनिधींनी केलेले, ज्यांना तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या विधान भवनामध्ये पाठवलं जातं, विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पाठवलं जातं, त्याच आमदारांनी आता तुमच्या पैशांची नासाडी केली आणि तो थोडा नाही तर 15,39,00,000 रुपये ह्या आमदारांनी हे नाचवलेले आहेत। त्या पैशांचा चुराडा झालेला आहे। अशा पद्धतीने एकंदरीत एक अधिवेशन घ्यायचं म्हटलं तर 170 कोटींच्या आसपास खर्च येतो, मात्र तुमच्या आमदारांनी केलेल्या गदारोळामुळे असा पैसा दरवर्षी वाया जातो। याकडे तुमचं लक्ष आहे का? हा आमचा मॅक्स महाराष्ट्राचा सवाल आहे।